मॅचला आपण करूया सुरुवात. इथे प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरण करण्यात येत आहे सूरज पाटील यांना. चांगली बॅटिंग राहिली सूरज पाटील यांचे. आजच्या दिवसामध्ये दिवस गाजवलाय आणि गौरेश देखील सोबत आहे लढण्याचं सामर्थ्य देण्यासाठी. संघाचं भविष्य श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे संघाचं भविष्य आणि संघातील रणधुरंधर योद्धा सूरज पाटील एका फेममध्ये आपण पाहतोय. थँक्यू सो मच. जाऊयात सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. दमदार स्पर्धा आहे. थँक्यू सो मच. पंच आपण करूयात मॅचला सुरुवात. श्री ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग निर्णय घेतलेला आहे. लक्ष्मण 11 जांभूर संघाकडून बॉलर आहे तयार. VR स्पोर्टचे उपकर्णधार संभाजी षटके पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. माननीय आदरणीय श्रीकांत आटुगडे साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपल्याला रोख कॅश प्राइज धनराशी चतुर्थ क्रमांकाचं 5555 देण्यात आलं. त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करण्यात येत आहे. श्रीकांत आटुगडे यांच्या सोबत असलेले आपले पिंटू शाहू यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. आमचे व्हॉइस कर्णधार आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते सन्मान होईल. पहिला चेंडू डॉट, तदनंतर आले विकेट. सुंदर खेळ या ठिकाणी रंगलाय, सुंदर खेळ या ठिकाणी जमलाय. धावफलकावरती कोणतीही धाव नाहीये, संधी बाद झालेत. रामवाडी शित्तूर बॅटिंग करत आहे. पहिला धक्का लागलाय संदीप यांच्या स्वरूपात. विनोद आणि प्रसाद या जोडीवरती जबाबदारी आहे. मान्यवरांचा या ठिकाणी फेटा बांधून सन्मान देखील करण्यात येईल. चेंडू हवेत, नो बॉलचा इशारा पंचांचा. हळूच हात पंचांनी काटकोनात काढलाय. नो बॉलचा इशारा पंच आपल्याला दर्शवत आहेत. पंचांचं बोट गर 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 फिरताना पाहायला भेटतंय, म्हणजे इथे चेंडू येतोय नो. उडा डोळे पहा नीट, चेंडू समोर आहे. फ्री हिट. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती VR स्पोर्ट विरळे संघाच्या वतीनं
हा शुभ सन्मान या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलं. रोख कॅश प्राइज 5,555. माननीय आदरणीय श्रीकांत आटुगडे साहेब आणि माननीय आदरणीय शाहूसाहेब यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान. कॅमेरामॅन आपण मुख्य व्यासपीठ कव्हर करायचं आहे. मान्यवरांचा या ठिकाणी आपण यथोचित शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या निमित्तानं करत आहोत. कॅमेरामॅन आपण सन्मान करायचा आहे. दहा धावा धावपलकावरती आहेत. दहा धावा धावपलकावरती झालेत. सुंदर खेळ या ठिकाणी रंगलाय. 10 धावा आहेत धावपलकावरती. 2 विकेट देखील आलेत. दमदार आणि जोमदार स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत विठ्ठल रुक्माई स्पोर्ट विरळे आयोजित दमदार जोमदार दादा चषक 2026 हा महारण संग्राम आपण पाहतोय. बॉलर तयार. दुसऱ्या षटकामध्ये करण. 18 चेंडूंची मॅच आहे दुसऱ्या फेरीची. दुसऱ्या फेरीची मॅच आपण पाहतोय. 18 चेंडूंची पहिलाच बॉल. दुसऱ्या षटकातील चेंडू हवेत आणि आहे खेळाडू राहुलनं पकडला. सुंदर झेल. संपवला फलंदाजाचा खेळ. विकेटचं पतन. विकेट आली आहे प्रसादची. पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकातील करणला भेटले विकेट. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. 10 धावांवरती पहिली विकेट आली आहे. दहा धावांवरती आणखीन एक विकेट. विकेट धक्का क्रमांक 3. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. एक धाव येते. एका धावे बरोबर धावा धावपलकावरती 11 या आकड्यावरती पोहोचलेत. अकरा धावा धावपलकावरती. बॉलर तयार. करण पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आहे खेळाडू. एक सिंगल. एका सिंगल बरोबर धावपलक वाढत राहील. एक धाव धावपलकावरती 8 धावा आहेत. 12 धावा. अतिशय कंजूस गोलंदाजी होते.
रामवाडी शित्तूर संघाने घेतलेला बॅटिंगचा निर्णय फसत चाललाय की काय. एकूण 4 विकेट माघारी परतलेत 12 या आकड्यावरती. 18 चेंडूंची मॅच आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. करण पुन्हा तयार. सोडून दिला बॉल. चेंडूची सांगता मात्र निर्धाव. बॅट्सिंग मोठ्याने बॅटच्या जी उसळी अपेक्षित केली होती ती उसळी भेटलेली नाहीये फलंदाजाला. चेंडू ते डॉट. 2 चेंडू 6 वरती विनोद खेळतोय. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. दिशा देण्याचा प्रयत्न, फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, लॉट करण्याचा प्रयत्न केलाय. 1 डी. 13 धावा धावपलकावरती 2 षटकांच्या अखेरीस. विनोद आणि अजित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दोघांच्या वरती प्रेशर आहे. टार्गेट सेट करणारे हे अंतिम आणि शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये काय खेळ होईल पाहणं आवश्यक आहे. ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दमदार दादा माननीय आदरणीय संतोष नाना पाटील दादा यांच्या माध्यमातून आपल्याला रोख कॅश प्राइज धनराशी 22,222 रुपये संघ मालक यश 11 विरळे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. धावा आहेत 13 धावा. राहुल गोलंदाजी मार्क वरती आहे तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलचा घेतलाय चांगलाच समाचार. राहुल वरती चढवला हल्ला आणि चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अजितच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर होता. अवे फ्रॉम द बॉडी होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेत होता आणि उसळी घेणाऱ्या चेंडूवरती सरळ ताकदीचा वापर होता फलंदाज अजितचा. पॉइंटच्या डोक्यावरून डीपला कोणता खेळाडू नाहीये. टप्पा टप्पा करत चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक घेईल गती. धावा आहेत एकूण 25 आकड्यावरती. माफ करा 23 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर चौकार. टीम मीटिंग तुम्ही घेऊ नका. लक्ष्मण 11 जांभूर आपल्याला वेळेचं बंधन आहे. 23 धावा धावपलकावरती. सुंदर खेळ रंगलाय. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. चेंडू हवेत उचललाय. हवेमध्ये आहे खेळाडू आणि दीर्घकाळ चेंडू हवेत होता. चेंडू खाली खेळाडू होता. योग्य लाईन पाहिली, गती पाहिली आणि चेंडू खाली निवांत उभा राहिला. हातामध्ये चेंडू विचावला. फलंदाज बाद. तिसऱ्या चेंडूवरती आले विकेट. तेवीस वरती आहे धक्का क्रमांक 5. सुंदर गोलंदाजी राहुल कडून. एक सिंगल वेगाने कंप्लीट केले. धाव चोरले. धावा 24 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू राहिलेत. टॉस जिंकून घेतलेला बॅटिंगचा निर्णय. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळून काढला. डीप मध्ये आहे खेळाडू. एकतर धाव घेतली. दुसरीसाठी धाव करण्याचा प्रयत्न केलाय पण मात्र यष्टीरक्षकाने काम तमाम. वेगात थ्रो. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. 1 धाव 1 विकेट. 25 धावा धावपलकावरती.
25 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. मागे सरकत खेळलेला चेंडू आहे खेळाडू कव्हरचा. 2 धावा कंप्लीट होतील. 2च्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती 27 आकड्यावरती पोहोचलेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 28 धावांची. टीम लक्ष्मण 11 जांभूर संघाला गरज 28 धावांची आहे. चेंडू 18 चेंडू 28 ची गरज. इनिंग ब्रेक होते. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेणार आहोत. महादेवी स्पोर्ट मालगाव आणि श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे दोन्ही कर्णधार आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी लगेच या. मॅच पाहायला मजा येईल. एका बाजूला साहिल, दुसऱ्या बाजूला सूरज. माळादेवी स्पोर्ट मालगाव यस आलेत. आपले देखील स्वागत आहे. आणि पावनादेवी स्पोर्ट विरळे कर्णधार आपण टॉस साठी या. अजय पाटील यांचं या स्पर्धेमध्ये आपण सहर्ष करूया स्वागत. मिस्टर एसटीपीएल अजय पाटील यांचा खेळ दमदार राहिला होता. श्री पावनादेवी स्पोर्ट विरळे आणि माळादेवी स्पोर्ट मालगाव आपण टॉस साठी या. दोन्ही कर्णधार. मॅच पाहायला मजा येणार आहे. विरळे एका बाजूला, मालगाव एका बाजूला. चला आयोजकांना विनंती आपण टॉस घेऊया आणि वेळेचं बंधन आहे. गोलंदाजी करणारी टीम आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब रामवाडी शित्तूर आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर संघाने पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावा बनवले. 27 धावा 28 ची गरज आहे जिंकण्यासाठी. टीम लक्ष्मण 11 जांभूर या संघाला 28 ची गरज. मॅचला होते सुरुवात. सायंकाळच्या सत्रानं वाटचाल करण्यास आता सुरुवात केली आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. घाई करा. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शित्तूर आपण लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या मित्रांनो. मालगाव संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. माळादेवी स्पोर्ट मालगाव संघाने टॉस जिंकून घेतलेला आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. शेववाडी तालुका प्रीमियर लीग मिस्टर राहिलेले अजय यांचे आगमन झालेलं आहे. अजय यांचा आपण सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती. VR स्पोर्ट विरळे यांच्या वतीने हा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. दमदार दादा चषकामध्ये दादांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत अजय पाटील यांचा.
बॉलिंगसाठी तयार आहे प्रसाद. 28 धावा रोखण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. एका धावेने सुरुवात केली. शांत वातावरण आहे. डगआउट देखील शांत आहे. ज्योतिर्लिंग क्रिकेट स्पोर्ट रामवाडी शितूर संघाने पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना 27 धावा बनवलेत. 28 धावा रोखण्यासाठी तयार झालेत. दोन्ही बॅटर तयार आहेत. चला बॉल आला, मॅच बॉल आलेला आहे. चला लगेच पाठवा मॅच बॉल. बॉलर तयार. चेंडू हवेत उडवलाय. डीप मध्ये आहे खेळाडू, परंतु नो मॅच लाड मध्ये चेंडू उतरला. 1 धाव घेतली. दुसरीसाठी धाव आणि दुसरी देखील धाव त्याच वेगाने कंप्लीट झाली. 2 धावा कंप्लीट होतील आणि 2च्या मदतीने धावफलक जाईल पुढे. 3 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. सुंदर ही स्पर्धा, अभिमानास्पद स्पर्धा आपण पाहतोय वेरळेकरांची. चेंडू हवेत उडवलाय. डीप मध्ये आहे खेळाडू आणि त्याच्या नजरेसमोरून 1 बाउन्स निघून चालला. सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा होता फलंदाज संजयचा हल्ला. चेंडू पुन्हा चौकार येतोय. अप्रतिम बॅटिंग संजय कडून. 3 चेंडू 7 धावांवरती संजय खेळत आहेत. 28 धावांचा पाठलाग. 18 चेंडूंची ही मॅच. दमदार दादा चषक 2026 चा हा महारण संग्राम अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल होते. आता स्क्वेअर लेगला खेळलाय चेंडू. पुन्हा एकदा मुक्त प्रदेश पाहिला. ढूंढो ढूंढो मेरे भैया, निकल गई गेंद, हो गया सय्या सय्या. चौकार येतोय पुन्हा एकदा आणि चौकारच्या मदतीने धावा होतील. धावफलकावरती 11 धावा. संजय मात्र लवकर मॅच संपवण्याचा प्रयत्न करतोय सातत्यानं. मॅच लवकर संपवायची आहे. याच्या नंतरची होणारी मॅच मळादेवी स्पोर्ट मालगाव आणि श्री पावणादेवी स्पोर्ट विरळे. मालगाव संघाने टॉस जिंकलाय. चार चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. घाई करा मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका. चेंडू हवेत उंच उडवलाय आणि उंच उडवलेला चेंडू आहे खेळाडू. अप्रतिम पकडला झेल. डीप लॉंग ऑन मध्ये फलंदाज संजय यांचा संपवला खेळ. संजय बाद झाले. अप्रतिम बॅटिंग संजय करत होते. 11 धावांवरती पहिला धक्का आणि 11 धावांवरती संजय बाद होत आहेत. अकरा धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. प्रसाद यांच्या दिशा देण्याचा केलेला प्रयत्न. डी झोन मध्ये चेंडू होईल ट्रायव्हल. षटकाचे होईल सांगता. राहुल नवीन फलंदाज आलाय.
12 धावांवरती एक विकेट. एका षटकांच्या समाप्तीनंतरची स्थिती आपण टीम पाहतोय. लक्ष्मण 11 जांभूर या संघाची. 12 चेंडूंचा खेळ राहिला आहे आणि 12 चेंडूमध्ये गरज आहे आता एकूण धावांची. 28 धावांचा पाठलाग. 12 चेंडूमध्ये 16ची गरज. 12 चेंडू आहेत, 16ची गरज आहे. बॅटिंग करणाऱ्या संघावरती मात्र जबाबदारी दोघांच्या वरती आहे. मॅच जर पाहिली तर दोन्ही साइडून ऑन आहे. या षटकामध्ये जर गोलंदाजानं कमबॅक केला, आणखीन 1-2 विकेट आल्या तर लक्ष्मण 11 जांभूर यांचा प्रेशर वाढत राहील. परंतु या षटकामध्ये जर फलंदाजाने जर आक्रमण केलं, षटकार चौकार धावांसाठी धावाधाव चांगली केली तर गोलंदाजी करणाऱ्या संघावरती आक्रमण राहील. रामवाडी शित्तूर गोलंदाजी करते. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. कव्हर आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल झाला. बॉलर तयार. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला सापळा, चांगला ट्रॅप लावलाय. आणि काय घडेल? 12 चेंडू 16ची गरज. पहिला बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू पाठवलाय सीमारेषा पार पार आर पार. होता चौकार. पहिल्याच बॉलवरती हल्ला चढवला. टप्पा पडल्यानंतर लेग स्टंप वरती टप्पा ठेवला. लेग स्टंप टू आउटलाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आउटलाईनला जाणारा बॉल सरळ इनफिल्डच्या डोक्यावरून डीप मध्ये होता स्क्वेअर लेग. नो मंथ लँड मध्ये चेंडू उतरला. 1 बाउंस चौकार आला. 11 चेंडू आणि 12ची गरज जिंकण्यासाठी. पुढचा बॉल. ओहो, सुंदर फटका. चेंडू दीर्घकाळ हवेत आहे. खेळाडू आणि पकडला जातो झेल. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. काशीनाथ यांच्या स्वरूपात दुसरा धक्का लागतोय टीम लक्ष्मण 11 जांभूर या संघाला. नवीन बॅटमन सूरज. चला घाई करा थोडीशी. सूरज कार्याध्यक्ष आहेत शेववाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे. सोळा धावा धावपलकावरती. 10 चेंडू 12ची गरज आहे. अप्रतिम मॅच रंगलेही. गोलंदाजी सुद्धा सुंदर होते. विकेट आले संदीप कडून दुसऱ्या चेंडूवरती. नवीन बॅटमन सूरज आणि ओहो, मुवमेंटो आता फिरतोय की काय? भाग 2 चेंडूवरती 2 विकेट आलेत. सुंदर झेल पकडला. उड़ता पंची था मैदान के अंदर, पंची उड़ता है हवा में, लेकिन इस टाइम पर पंची उड़ा मैदान में. आणि पकडला झेल. संपवला कार्याध्यक्ष सूरज दिघे यांचा खेळ. विकेटचं पतन. नवीन बॅटमन करण तू चल मैं आया हे समीकरण. सुंदर गोलंदाजी. संदीप यांची दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या संघावरती. रामवाडी शित्तूर यांचा दबाव आहे. लक्ष्मण 11 जांभूर या संघावरती प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे आणि गोलंदाज संदीप यांचा दरारा आहे. काय घडेल आता? अडला अच्चिल हजारदा, पडला अच्चिल हजारदा. पराभवाच्या भयान रात्री ढसाढसा रडला अच्चिल हजारदा. झालं गेलं आता विसर. मुठावर अश्रावर, रोख नजर लक्षावरती, पण एक प्रयत्न अजून कर. ऑन हॅट्रिकचा बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मिड विकेट मधून खेळाडू येतील आणि इथे दुसरीसाठी धाव केली आहे. सुंदररित्या दुसरी देखील धाव कंप्लीट होते. 2 धावा येतील आणि अंतर 2 धावांनी कमी केलं जाईल. धावा 2 धावपलकावरती ऍड केल्या जातील. धावा होतील एकूण 18 धावा. जिंकण्यासाठी गरज आहे 10 धावांची. 18 धावा धावपलकावरती आहेत. सुंदर गोलंदाजी संदीप यांची राहिली आहे. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेत 4 चेंडू मध्ये. 8 चेंडू आणि 10ची गरज. 8 चेंडू 10. प्रेशर आहे. प्रेशर गोलंदाजावरती आहे, फलंदाजावरती आहे. करण आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. करण 1 चेंडू 2 धावांवरती खेळतोय. राहुलने देखील 1 चेंडू खेळलाय. सोडून दिला बॉल.
व्हाईट बॉलचा इशारा. अशी चूक करून चालणार नाहीये. इथे एका एका धावेला सोन्याची किंमत आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू 9 ची गरज. समीकरणामध्ये होतोय पुन्हा बदल. एक मोठा फटका संपूर्ण दबाव झटकून लावू शकतो, परंतु इथे जर विकेट आली तर दबाव कायम वाढू शकतो. मिड विकेटला खेळलेला चेंडू दुसरीसाठी धावा धाव धावा धाव धावा धाव के सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आंखों में आंखों को इशारा दिया और जल्द ही बुला लिया और नजरों के सामने रन को चुरा लिया. 7 चेंडू आणि 7 ची गरज. बॉल टू रन इक्वेशन आहे, बॉल टू रन समीकरण आहे. 7 चेंडू 7 धावा, 21 धावा धावपलकावरती आहेत. असं वाटलं होतं की मॅच पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये मॅच संपेल, परंतु मॅच बनवले गोलंदाज संदीप यांनी. बॅक टू बॅक 2 विकेट आल्या. प्रेशर वाढला. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. शरीराचा वेध घेतला या चेंडूनं आणि षटकाची होते सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 21 धावा आणि 21 वरती आतापर्यंत 3 विकेट माघारी परतलेत. या षटकामध्ये फलंदाज आपण पाहिलं काशीनाथ बाद झाले, त्यानंतर सूरज आले, सूरज देखील बाद झाले आणि राहुल आणि करण खेळतायत. 6 चेंडूंचा खेळ राहिलाय. 6 चेंडू 7 ची गरज. सकाळच्या सत्रामध्ये आपण मॅच पाहिली. हे चित्र होतं. VR स्पोर्ट विरळे आणि शिवशंभो स्पोर्ट मालेवाडी या 2 संघामध्ये मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली. त्यावेळी देखील अशीच स्थिती होती. त्यावेळी गोलंदाजी करणाऱ्या संघातील सागर दळवी यांनी मॅच फिरवली होती. आता काय होईल? गोलंदाज मॅच फिरवेल का? या ठिकाणी शाहूवाडी तालुक्यातील मिस्टर शाहूवाडी तालुका प्रीमियर लीगचे राहिलेले अजय यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती माननीय आदरणीय दमदार दादा संतोष नाना पाटील यांच्या शुभ सन्मान करण्यात येत आहे. आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. थँक्यू सो मच अजय, आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढली. आपल्या येण्यानं या व्यासपीठाला एक वेगळी ऊर्जा आली. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती हल्ला आणि पहिल्याच बॉलवरती आले विकेट. डब्ल्यू फ्रॉम विकेट. खमालीचा टप्पा. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा केलेला प्रयत्न, फटका फसला. पहिल्याच चेंडूवरती धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद. नितीन राहुल बाद झाले आणि नितीन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 5 चेंडू 7 ची गरज. मॅच जमवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. त्यानंतर जशी विकेट आली काशीनाथची, जशी विकेट आली सूरज यांची, तसा मात्र प्रेशर दबाव वाढत राहिलाय. 5 चेंडू 7 ची गरज. कोण या मॅच मध्ये जिंकेल, कोण घडवेल इतिहास? त्याला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. टीम रामवाडी शित्तूर, आपल्याला वेळेचं बंधन आहे, घाई करायची नाहीये. त्याला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. धावा धावपलकावरती 21 या आकड्यावरती. 5 चेंडू मध्ये 7 ची गरज आहे. दमदार दादा चषकात आपण थरार अनुभवतोय आजच्या दिवसभरामध्ये. सुंदर मॅचेस या मैदानामध्ये रंगलेल्या आहेत. सेक्टर 19 सिवूड धारावेच्या या मैदानावरती माननीय यशवंतराव चव्हाण मैदान. आज मात्र या मैदानावरती सातत्यानं घाम खेळाडू ओतत आहेत, खेळ चांगला रंगवत आहेत. समीकरण आहे 5 चेंडू 7. 5 चेंडू मध्ये 7 ची गरज आहे. गोलंदाज नवनाथ मात्र मॅच मध्ये कमबॅक करतोय. नितीन नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती. दूर ठेवलाय चेंडू आणि पंच वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा. नितीन बोलत असेल, धावा येऊन देत, कशा येऊन देत, आता माझ्या संघासाठी एक धाव फायदेशीर आहे. ज्याला संधी भेटते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि मिळालेल्या संधीत जो सोन करतो तो खरा, तो विजेता. संधी कधी असते? संधी नजरेत समोर असते. संधी आहे गोलंदाजासमोर, परंतु तो चूक करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाईड आले. समीकरण राहिले 5 चेंडू 5 ची गरज. चेंडू हवेत मिड विकेटला खेळलाय.
एक धाव घेतली, खेळाडू थोडासा पुढे गेला डीप मिड विकेटचा, दुसरीसाठी धाव घेण्याचा केलेला प्रयत्न आणि या चेंडूवरती फलंदाज होईल आणखीन एक धावचीत. विकेटचं पतन. दुसरीसाठी कॉल दिला होता, नितीन बाद झाले, प्रदीप आले. काय घडतंय या मॅच मध्ये? लो स्कोरिंग मॅच आणि ही लो स्कोरिंग मॅच आता हँड व्होल्टेज मॅच तापली, मॅच बनली, मॅच पेटली. मॅच असं वाटलं होतं की मॅच आता विजत चालले रामवाडी शित्तूर संघाकडून, परंतु दुसऱ्या षटकामध्ये संदीप यांनी मॅच मध्ये रॉकेट टाकलं आणि 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या आणि मॅचचा भडका केलाय. चार धावांची गरज आहे, जास्त वेळ खर्च करू नका मित्रांनो. रामवाडी शित्तूर आणि लक्ष्मण 11 जांभूर. शित्तूर संघाने पहिल्यांदा बॅटिंग केले, 4 चेंडू राहिले, 4 चेंडू मध्ये 4 ची गरज. ऑन साइडला वळवला चेंडू, पुन्हा एकदा डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक, पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण, दुसरीसाठी प्रयत्न, यस नो आणि दोघांच्या मध्ये जजमेंट फसलं, कॉल कम्युनिकेशन नव्हता आणि याही चेंडूवरती विकेट येते. काय घडतंय या मॅच मध्ये? मॅच चित्र विचित्र सातत्यानं करण्यात येत आहे. वाटलं नव्हतं मॅच बनेल, वाटलं नव्हतं मॅच पेटेल, पण पेटली. मैदानात थांबली होती धावसंख्येची गाडी, तेवढ्यात गोलंदाजानं पेटवली गाडी आणि विकेट घेऊन आता मैदानात लावतोय आग. फलंदाज धावतायत सुसाट, एक फलंदाज येतोय, एक फलंदाज जातोय. तू चल मे आया हे समीकरण आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाचं सातत्यानं आपल्याला पाहायला भेटते. 5 विकेट आली आहेत आतापर्यंत, आणखीन एक विकेट ऍड केली जाते म्हणजे 6 विकेट आली आहेत. 18 चेंडूंची मॅच, त्याच्यामध्ये आपण 6 विकेट गमावलेत, त्यातील धावचीतच्या 3 विकेट. गणेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. 3 चेंडू आणि 3 ची गरज. 3 चेंडू 3 धावा. चेंडू हवेत, गणेश यांनी उचललाय आणि गणेश यांनी दिला गणपतीचा प्रसाद. गणेश बाद, हॅट्रिक. गणेश आले होते, गणेश मात्र जड पावलांनी जड मनाने मैदानाच्या बाहेर. सांघिक हॅट्रिक कंप्लीट झाले. पहिल्या 2 चेंडूवरती 1 विकेट 1 रन, 1 विकेट 1 रन हे चित्र कायम होतं. पुन्हा विकेट आली, गणेश बाद, 2 चेंडू आणि 3 ची गरज. 7वी विकेट माघारी परतले. लक्ष्मण 11 जांभूर कडून प्रेशर वाढत राहिलाय. तर नवीन बॅटर आपण लगेच या, घाई करा, वेळेचं बंधन आहे. 2 चेंडू आणि 3 ची गरज आहे मॅच मध्ये. काय मॅच आहे मित्रांनो. जर मॅच आवडली असेल तर एकदा मॅच साठी टाळ्या होऊन जाऊन द्या. दमदार मॅच आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 3 ची गरज आहे मॅच मध्ये जिंकण्यासाठी. राहुल नवीन बॅटमन, 2 चेंडू. राजू नवीन बॅटमन आलेत. 2 चेंडू मध्ये 3 ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहतोय. ऑन साइडला चांगली भिंत आहे, ऑफ साइडला देखील भिंत. गोलंदाज नवनाथनं मात्र ताबा मिळवण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. 6 चेंडू मध्ये 7 ची गरज होती. पुन्हा एकदा सागर दादांची दुपारच्या सत्रामध्ये संदीप दादांची अप्रतिम गोलंदाजी झाली होती, तशीच गोलंदाजी पाहायला भेटते नवनाथ कडून. टप्प्यातील आमूलाग्र बदल होत असताना सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन तैनात केलेत. प्रेशर टाकण्याचा प्रयत्न, बॉलर तयार. 2-3 चेंडू खेळा डीप मध्ये आहे खेळाडू, चांगले चेंडू रोखलाय आणि एकच धाव आली या चेंडूवरती. आणि मॅच आता अंतिम चेंडूवरती येऊन पोहोचली, जिथं 6 चेंडू मध्ये 7 ची गरज होती. कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम, 6 चेंडू 7 धावा. पाहिलं तर 2 चेंडू मध्ये देखील होऊ शकतात, परंतु आतापर्यंत 5 चेंडू खर्च केलेत आणि अजूनही 2 धावा आहेत. 1 चेंडू आणि 2 ची गरज. 1 चेंडू 2 ची गरज. कोण जिंकेल? प्रेशर असेल करण वरती. करण आतापर्यंत खेळलाय, 4 चेंडू 5 धावा त्यानं बनवलेत. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती आहे 2 धावांची गरज.
प्रेशर आहे, दबाव आहे, दडपण आहे, दरार आहे. दमदार दादा चषक 2026 विळवेकरांचा पुरा पैसा वसूल देखील झालेला आहे. काटोकी टक्कर पहिल्या मॅच पासून आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटली आहे. प्रत्येक जण लढतोय, प्रत्येक जण धडपडतोय, प्रत्येक जण घडतोय आणि आता समीकरण बोलतंय 1 चेंडू 2 ची गरज. 1 चेंडू 2 कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. नवनाथ हे तैयार लढने के लिए, सामने करण भी है तैयार. 1 चेंडू 2 ची गरज आहे. वीर तुम बड़े चलो, वीर तुम बड़े चलो, सामने पहाड़ हो, सिंह की दहाड़ हो. निडर तुम डटो नहीं, डरो नहीं, निडर तुम डटो वही. आणि निडर योद्धा आतापर्यंत नवनाथ लढतोय, धडपडतोय. शेवटचा 1 बॉल आणि 2 ची गरज. करण देखील आहे तयार लढण्यासाठी. आणि करणच्या बॅट मधून चेंडू स्ट्रेट रिजन मध्ये. करण दाखवून दिलंय ना मैं सूरत देखता हूं, ना मैं मुहूर्त देखता हूं, मैं तो मेरी टीम की जरूरत देखता हूं. आणि शेवटच्या चेंडूवरती ठोकला चौकार आणि मॅच